जय भीम, जय संविधान. मी राहुल गायकवाड पुन्हा एकदा सेक्रेटरी इंटरनॅशनल आउटरीच अँड एंगेजमेंट्स फ्रॉम वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र. आज मित्रांनो आपण काही आर्थिक टॉपिक्सवर बोलणार आहोत, महत्त्वाचे, कळीचे. कारण आपल्यालाच बोलावं लागेल. आपले नेते मंडळी फोडाफोडीचं राजकारण करण्यात व्यस्त आहेत आणि विरोधक सभा घेण्यात व्यस्त आहेत. तसंच जे तुमचे नॅशनल नेते आहेत ते परदेशाचे दौरे आणि मेलडी चॉकलेटमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे आता जनतेवर हा भार आलेला आहे आणि जनतेने उचललाच पाहिजे. आजचा व्हिडिओ बऱ्याच दिवसाने आर्थिक विषयांवर बनवण्याचा उद्देश म्हणजेच 2 दिवसापूर्वी मला एक गडचिरोली जिल्ह्यातून एका आजींचा कॉल येतो आणि ते म्हणतात की राहुलजी तुम्ही आजकाल पॉलिटिकल मुद्द्यांवर जास्त बोलताय, सोशल मुद्द्यांवर जास्त बोलताय, पण तुमचा जो आर्थिक मुद्दा तुम्ही सांगायचे आम्ही ऐकत राहायचो. जेवण बनवताना, संध्याकाळचं किंवा सकाळी ब्रेकफास्ट बनवताना किंवा ट्रॅव्हल करताना आम्ही ऐकत राहायचो. ते मुद्दे तुम्ही परत बनवा प्लीज. आणि डेफिनेटली माझ्या समाजाच्या एक सिनियर व्यक्तिमत्वाने मला फोन केला आणि काही मागणी केली आणि मी पूर्ण करणार नाही असं होणारच नाही. आणि मला असं वाटतं की बाबासाहेबांनी आपल्याला तो वारसा इकॉनॉमिक्सचा दिलेला आहे आणि बिटवीन द सोशल, पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे आणि तेच घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. या तिघांना जो बॅलन्स करेल तोच खरा एक का. लेट्स कम टू द टॉपिक. भारत सध्याच्या स्थितीला जवळपास 85% म्हणजे 85% तेल आयात करतो. समजून घ्या. म्हणजे तुमचं जे मिडल ईस्ट आहे, हॉर्मुझची जी समुद्रधुनी आहे, तिथून तो जवळपास 85% कच्च्या तेलाची मागणी करतो, आयात करतो. पण जर सध्याच्या स्थितीला तुम्ही जर सिच्युएशन पाहिली, ज्या पद्धतीने हॉर्मुझची समुद्रधुनी ज्या पद्धतीने ब्लॉकेज झाली होती बिटवीन द वॉर सिच्युएशन्स US आणि इराणमध्ये, म्हणजे ज्याला स्टेट ऑफ हॉर्मुझ बोलतात, याच्यामुळे आपल्या सध्याच्या स्थितीला भारताची जी बिलिंग्ज आहे, जे बिल आहेत, त्याच्यावर खूप परिणाम झालेला आहे मित्रांनो. आणि जरी पीस ॲग्रीमेंट बिटवीन द इराण अँड US साईन झाला असेल, तरीही एवढ्या दिवसाचा जो ब्लॉकेज असतोय, म्हणजेच तुमचं सप्लाय चेन हे कम्प्लिटली बॉटलनेक पोझिशनवर आहे. आता बॉटलनेक पोझिशन्स म्हणजे काय? कारण माझ्या डिग्रीमध्ये मला एक सब्जेक्ट होता, इंटरनॅशनल लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये आम्ही बॉटलनेक हा कॉन्सेप्ट शिकलो होतो. म्हणजे एखादा प्रोडक्शन 10,000 आयटम्स रेडी करत असेल किंवा एखाद्या वस्तूची निर्मिती करत असेल, प्रोडक्शन करत असेल, त्याच्यामधलं 4,000च फक्त तुम्ही सप्लाय चेन करू शकता. आणि बिकॉज ऑफ लॉट ऑफ बॅरियर्स किंवा काही तुमच्या ज्या प्रकारच्या अडथळे तुम्हाला येतात, काही इकॉनॉमिक फॅक्टर्समुळे किंवा पॉलिटिकल फॅक्टर्समुळे किंवा जिओ पॉलिटिकल इश्यूजमुळे किंवा डिझास्टर्स मॅनेजमेंटमुळे, तर त्या गोष्टींना जे 6,000 राहिलेले जे वस्तू आहेत, तुमच्या जे आयटम्स आहेत किंवा जे प्रोडक्शन मटेरियल आहे, ते तुमचं बॉटलनेक होऊन जातं, ते चॉकअप होऊन जातं. आणि त्याचा सरळ सरळ परिणाम हा तुमच्या आयातीवर आणि आयातीच्या बिलांवर होतो. त्यामुळे सध्याची स्थिती स्टेट ऑफ हॉर्मुझची जरी चांगली झाली असेल, तरी सप्लाय चेन अजून आपला सुरळीत झालेला नाहीये. कारण सप्लाय चेन या सेक्टरवर पहिल्यापासून भारताची बोंब आहे. त्याच्यामध्ये कधीच प्युअर मॅनेजमेंट झालं नाही. त्याच्यामध्ये नेहमीच कंप्लायन्स डेफिशिट्स आहेत, ते आपण कधीच सॉर्ट केले नाही. कारण आपलं लक्ष फोडाफोडीमध्येच आहे. काही मॅनेजमेंट, काही गोष्टी इम्प्रूव्ह करण्यामध्ये कधीच झालेलं नाही. आपण जर सेकंड मुद्दा जर पाहिला, दुसरा मुद्दा जर आपण पाहिला, व्यापार तूट वाढली, भरपूर व्यापार तूट वाढली आणि चलनावर, विदेशी चलनावर त्याचा दाब सुद्धा आला. 2026 मे मध्ये जर आपण टोटल ट्रेड डेफिशिट म्हणजे तुमची जी अ, पैशांची तूट असते, म्हणजे तुमचा जो ट्रेड आहे, व्यापाराची जी तूट असते, ती जवळपास 10.51 बिलियन USDs एवढी झाली. ॲज कम्पेअर टू जर 2025 मे मध्ये तुम्ही पाहिलं असतं, तर ती व्यापार तूट तुमची जवळपास 6.79 मिलियन USDs होती. बिलियन, सॉरी.
$6.79 बिलियन होती आणि ती सध्याच्या स्थितीला ह्या 2026 मे मध्ये $10.51 बिलियन एवढी झालेली आहे. म्हणजेच वार्षिक तुलना जर केली तुम्ही, म्हणजे इयरली अॅन्युअल कॉन्ट्रीब्युशन और अॅन्युअल कॅल्क्युलेशन ऑफ अनालिसिस जर तुम्ही केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल जवळपास $3.32 बिलियन एवढा गॅप, एवढा व्हॅक्यूम तयार झालेला आहे. आणि त्यामुळेच एप्रिल आणि मे याच्या दरम्यान तुम्ही जर पाहिलं तर मर्चंडाईज ट्रेड डेफिशियट्स देखील तुमचा वाढला गेला. जवळपास $56.44 बिलियन एवढा तुमचा तो पोहोचला गेला, जो की प्रिव्हियस इयरला जर तुम्ही पाहिला असता तो जवळपास $49.65 बिलियन एवढा होता. आणि हा PIB कॉमर्स डेटा जो आहे, जो तुमचा सोर्स म्हणून तुम्ही वापरू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. तसंच तुम्ही इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही क्रूड ऑइलबद्दल जी मी माहिती सांगितली त्याच्याबद्दल तुम्ही माहिती काढू शकता, वाचू शकता. इवन तुमचे जे PRS इंडियाचे रिपोर्ट्स आहेत तेही तुम्ही वाचू शकता. त्याच्यामध्येही तुम्हाला या गोष्टींची आकलन भेटेल, याची अनालिसिस भेटेल. त्यामुळे सध्याच्या स्थितीला तुमची जी ट्रेड डिफिशिएट आहे या वर्षाची ती जास्त आहे. मर्चंडाईज ट्रेड डेफिशिएट सुद्धा जास्त आहे, तुमची टोटल ट्रेड डेफिशिएट सुद्धा जास्त आहे. त्यामुळे आपला सरळ सरळ जो फायनान्स डिपार्टमेंट आहे त्याच्या याच्याबद्दलच्या अनालिसिस काय आहे, त्याच्याबद्दलचे प्रोग्राम्स काय आहे, याला करेक्ट करण्यासाठी तुम्ही अशा वेगळ्या काही गोष्टी घेऊन आल्यात का, की आपलं तेच ये रे माझ्या मागल्या, आपलं हेच चालू आहे. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींवर लक्ष देणं महत्त्वाचं आहे, प्रायमरी आहे. प्राईम मोटो आपला असला पाहिजे, जे की आपल्याला दिसत नाही. तिसरा मुद्दा, मे 2026 मध्ये म्हणजे तुमचा WPI इन्फ्लेशन म्हणजे तुमचा जर तुम्ही पाहिला सध्याच्या स्थितीला तो जवळपास 9.68% एवढा तुमचा झालेला आहे. म्हणजेच एप्रिलमध्ये जर तुम्ही जो त्याची जी कॅल्क्युलेशन केली तर ती जवळपास तुमची 8.26%वर होती आणि अचानक मे महिन्यामध्ये तो तुमचा जातो जवळपास 9.68%वर. मग तुम्ही विचार करा की तुमचे फ्यूल आणि पॉवर इन्फ्लेशन वाढणार नाहीत का? ते डेफिनेटली वाढणार. त्यामुळेच तुमचा 30.33% एवढा इन्क्रीमेंट तुमच्या फ्यूल आणि पॉवर इन्फ्लेशनमध्ये नमूद करण्यात आला. आणि सरकारच्या आकडेवारीनुसार, म्हणजे आपण नाही बोलत आहोत, सरकारची आकडेवारी आहे, याच्यानुसार तुमचं मिनरल ऑइल, क्रूड पेट्रोलियम, नॅचरल गॅस, केमिकल्स अँड बेसिक मेटल्स जे आहेत हे तुमचे प्रमुख कारणं बनली ज्याच्यामुळे तुमचा इन्फ्लेशन हाय झाला. PIB किंवा तुम्ही PRSचे रिपोर्ट्स पाहू शकता, याच्यामध्ये तुम्हाला याची माहिती भेटेल आणि याच्यामधून तुम्ही पुढचं आकलन करू शकता. रुपयावर दबाव राहिलेलाच आहे, पहिल्यापासून राहिलेला आहे. द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी, बाबासाहेबांनी सांगितलेलं की करन्सी स्टेबल केली पाहिजे. जोपर्यंत तुमची करन्सी स्टेबल होत नाही तोपर्यंत ऑलवेज तुम्ही या रुपयाच्या प्रॉब्लेम्समधून तुम्हाला जावं लागणार, तुम्हाला हा रुपयाचा प्रॉब्लेम फेस करायला लागणार. रॉटर्सच्या रिपोर्टनुसार मेमध्ये जवळपास 97 पर डॉलर रुपीज आपण मोजत होतो आणि तो इव्हेंच्युअली थोडासा कमी झाला जूनमध्ये, म्हणजे 94.66 एवढा आला. तेलाचे प्राईस थोडेसे कमी झाल्यामुळे. पण हा शॉर्ट टर्म इम्पॅक्ट आहे, हा लॉंग टर्म नाही आहे, कारण जिओपॉलिटिकल सिच्युएशन्स अजूनही शिथिल झाल्या तरी पुढचे जे मुद्दे आहेत किंवा पुढचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते अजून सॉर्ट झालेले नाही आहे. त्यामुळे इम्पोर्टर डॉलर डिमांड जी तुमची आहे किंवा RBI रिझर्व्ह रिबिल्डिंग जी चालू आहे याच्यावर तुम्हाला व्यवस्थित काम करावं लागेल. रिस्क तुम्हाला बघावी लागेल, हेजिंग करावी लागेल, तुम्हाला व्यवस्थित सगळ्या गोष्टींना मॉनिटर करावी लागेल. नाहीतर इन फ्युचर तुमचा जो इम्पोर्टर डॉलर डिमांड म्हणजे तुम्ही आयात करता जो तुमचा डॉलरची डिमांड वाढवतोय आणि RBI रिझर्व्ह जे वाढवायचा प्रयत्न करतोय डॉलरचा, तो आपल्यावर उलटा सुद्धा फिरू शकतो. कारण US ची जी कंडिशन सध्याच्या स्थितीला जगभरामध्ये आहे ती काय एकदम स्ट्रॉंग नाही आहे. ती सध्याच्या स्थितीला जर पाहिलं तुम्ही तर वोलाटाईलच आहे. त्यामुळे तुम्हाला पाहावं लागेल की आपण US ची डिमांड जी वाढवतोय, डॉलर जो वाढवतोय,
हा डोनाल्ड ट्रम्पला खुश करण्यासाठी वाढवतोय का आपल्या भारतीय नागरिकांना त्याचा काहीतरी बेनिफिट होईल याच्यासाठी आपण वाढवतोय? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे हेही समजून घेणं गरजेचं आहे. शेअर बाजार जर पाहिला तुम्ही, त्याच्यामध्ये डेफिनेटली सेक्टरल नुकसान झालेलंच आहे. जर तुम्ही जूनमध्ये हेडलाईन इंडेक्स पाहिला, तर तो बऱ्यापैकी पॉझिटिव्ह राहिला आहे. पण हा अगेन लाँग टर्म पॉझिटिव्हिटी नाही आहे. कारण आय-टी सेक्टर जो तुमचा महत्त्वाचा आहे, ज्याच्यामध्ये तुमचा वर्कफोर्स सर्वात जास्त पेनिट्रेटेड आहे, हा तुमचा जवळपास 9.6% डिक्लाइंड आहे शेवटच्या 2 महिन्यामध्ये. आणि मेटल इंडस्ट्री जर पाहिली 6.9% डिक्लाइन आहे. त्यामुळे जर तुम्ही सध्याची स्थिती पाहिली तर यूएसकडनं हाय इंटरेस्ट रेट एक्स्पेक्टेशन जे आहेत आपल्या सगळ्या प्रोडक्ट्सवर किंवा एआय डिस्ट्रप्शन्स फिअर जे आलेले आहेत मार्केटमध्ये, कारण आपल्याकडे एआयचं एवढं पेनिट्रेशन होत नाहीये किंवा त्याच्यावर डेव्हलपमेंट होत नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही पाहिलं की या सगळ्या गोष्टींना जर आपण पाहिलं तर रिस्क ऑफ सेंटिमेंट्स हे खूप जास्त वाढलेले आहेत. रॉयटर्सचा रिपोर्ट आहे, याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित चेक करा की तुम्हाला कशा पद्धतीने हेडलाईन इंडेक्स पॉझिटिव्ह दिसतोय, पण हा इतिहासच राहिलेला आहे की स्टॉक मार्केटला वाढवायचं, पैसे घ्यायचे लोकांचे आणि त्यानंतर आपल्या पद्धतीने त्यांना ढोस द्यायचा आणि आपल्या पोळ्या भाजायच्या. त्यामुळे हे कॅपिटलिस्ट किंवा कॅपिटलिझमचं एक प्रकारचं टूलच आहे आणि याच्यामध्ये आपण न फसलेलंच बरं. एनर्जी सोर्सिंग जर तुम्ही पाहिली, पुढचा मुद्दा, त्याच्यामध्ये मिडल ईस्टमध्ये जे रूट्स आहेत, त्या रूट्समध्ये बरेच अडथळे आहेत. इट्स नॉट लाइक सिंपल थिंग, कारण आपल्याकडे ऑलरेडी आपल्याला सगळ्यात मोठा धोका म्हणजे तुमची 5th फ्लीट, 6th फ्लीट आणि 7th फ्लीट जी भारताच्या अवतीभोवती पसरलेली आहे, ती आपल्याला नेहमीच अडथळा करत आलेली आहे. म्हणजे आपल्या सगळ्या इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये. त्यामुळे भारताने रशियन क्रूड ऑइलचं इम्पोर्ट मध्येच वाढवलंय आता. म्हणजे मला हे समजत नाही की प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही असे भावचळल्यासारखं का करता? तुम्ही स्ट्रॅटेजिक अप्रोच का नाही ठेवत? रशियन क्रूड ऑइलचं इम्पोर्ट तुम्ही खूप जास्त वाढवलेलं आहे. त्याला बॅलन्स का नाही करत आहे? मला असं वाटतं फायनान्स मिनिस्टरला थोडासा विचार केला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. हे शॉर्ट टर्म गेम्स बंद करा. लाँग टर्म आपल्याला काय करता येईल? सँक्शन्स आहेत, तुमचे जे इन्शुरन्स आहेत, तुमचे फ्रेट्स आहेत किंवा डिप्लोमॅटिक प्रेशर आहे. याला सगळ्यांना कसं हँडल करू शकतो? 5th फ्लीट, 6th फ्लीट आणि 7th फ्लीट न भांडणं करता, न वॉर करता, न आर्ग्युमेंट करता आपण याच्यावर काही नवीन गोष्टी करू शकतो का? यांना शिथिल करू शकतो का? यांच्याशी कशा पद्धतीने आपण पुढे डील करू शकतो? या गोष्टींवर मला असं वाटतं की आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळेच गेल्या महिन्यामधला जर तुम्ही पाहिला एवढा कोलॅप्स आपल्याला झालेला नाहीये, पण हा खूप शॉर्ट टर्म कोलॅप्स आहे. म्हणजे हा शॉर्ट टर्म रिलीफ आहे असं म्हणेल मी. कारण तेलाचा मुद्दा, फ्युअल, एनर्जी, ट्रेड डेफिशिएट आहे तुमचा, जो मुद्दा आपण घेतला. फ्युअल इन्फ्लेशन आहे. त्याचप्रकारे तुमचा WPI इन्फ्लेशन आहे. त्याचा जो इंडेक्स आहे तो, परत रुपया आणि सेक्टरल मार्केट व्होलॅटिलिटी, या गोष्टी जर तुम्ही पाहिल्या, तर तेलाचा दर थोडासा कमी झाल्यामुळे वर्ल्ड वाईड तुम्हाला थोडासा दिलासा आहे. पण ग्लोबल इंटरेस्ट रेट पॉलिटिक्समध्ये जर तुम्ही सध्याच्या स्थितीला पाहिलं, तर इकॉनॉमिकली जर आपण आपल्या स्वतःला जर काउंट केलं, तर मी म्हणेल की इकॉनॉमिकली वी आर वल्नरेबल. तर त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टींवर लक्ष द्यावं लागेल. आपल्याला वर्कआउट करायला लागेल. फायनान्स मिनिस्ट्रीला लक्ष द्यावं लागेल. आपल्या महाराष्ट्राला स्पेसिफिकली आपले जे सो कॉल्ड फायनान्स मिनिस्टर आहेत महाराष्ट्राचे, त्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. फोडाफोडीचं राजकारण बंद करा. छोटे-छोटे मुद्दे घेऊन हे वर्गीकरण, हे ते फलाना ढिमका बंद करा. आरक्षणाचे मुद्दे या धर्मामध्ये, त्या धर्मामध्ये धेड लावणं बंद करा आणि इकॉनॉमिक पॉलिसीजवर लक्ष करा. तुम्ही, मला असं वाटतं की शेवटचं जर स्ट्राँगली इकॉनॉमिक पॉलिसीजवर बोलले असताल, तर दावोसमध्ये जाऊन तुम्ही जी मार्केटिंग केली, त्याच्याबद्दल तुम्ही बोलले आहात. त्याच्यानंतर तुमचे कोणतेही त्याच्यावर अ, कोणतेही तुमचे त्याच्यावर प्रोग्राम्स आम्हाला दिसले नाही आहेत. त्या गोष्टींवर तुम्ही लक्ष देण्याची गरज आहे. महाराष्ट्राला आर्थिक सध्याच्या स्थितीला स्ट्राँग बनवण्याची खूप गरज आहे. तसंच भारताला महाराष्ट्र हा सर्वात जास्त कॉन्ट्रिब्यूट करतो जी-डी-पीसाठी. जी-डी-पी पर कॅपिटा इन्कम कसा वाढला जाईल महाराष्ट्रामध्ये, याचा तुम्ही प्रयास करा. याचा एक मॉड्यूल बनवा आणि ते लोकांसमोर प्रेझेंट करा. सर्व स्टेटसमोर प्रेझेंट करा आणि त्याच्या बेसिसवर सर्व स्टेट्स तुम्हाला फॉलो करायला तयार असतील, अशी आपण आशा धरू. आणि एवढंच मी माझ्याकडून काही इन्फॉर्मेटिव्ह आणि काही रिसर्च तुमच्यासमोर शेअर करण्याची लाइक एक प्रयत्न केला मी आणि होपफुली हा प्रयत्न तुम्हाला काही अजून रिसर्च डीपमध्ये जाऊन वाचण्याची, रिसर्च करण्याची किंवा समजून घेण्याची एक मुभा देईल. एवढंच बोलून त्वरा मी माझं आजचं व्हिडिओ संपवतो. जय भीम, जय संविधान.